तो आहे सर्व मराठा समाज आज आझाद मैदानामध्ये आलोय। आपण आझाद मैदानाचं चित्र बघतोय। आझाद मैदानाच्या स्टेजच्या बॅक साईडला आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे। काय सांगाल आजच्या आंदोलन? गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे। मी प्रत्येक गावामध्ये हिंडलो, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये गेलोय। मी तिथली परिस्थिती बघितली आहे। बऱ्याच जणांचं मत असतं की मराठा समाज खूप पुढारलेला आहे, पण 100% मराठा समाजामध्ये फक्त 2% पुढारलेले नेते भाडखाऊ आहेत। मला म्हणायचंच नाहीये कोणाचं काढून आम्हाला द्या, त्यांच्या एवढे आम्ही पण गरजवंत आहे, एवढंच आमच्याकडे बघा। आणि मला एवढंच सांगायचं, मराठा पण गरजवंत आहे। गावखेड्यामध्ये गेला तुम्ही, आमचं लेकरू 100%पैकी 85-90% मार्क घेऊन पण घरी राहत आहे। त्याने कोणाकडे बघायचं? त्याने काय गुन्हा केलाय? तुम्ही मागच्या गोष्टी काढता, पण आजचं काय, उद्याचं काय, भविष्याचं काय? आज अनेक मराठी शेतकरी झाले। अहो, शेती संपत चालली आता, ठीक आहे ना, मान्य आहे। तुम्ही आधीच्या गोष्टी काढता, पण आधीच्या गोष्टी आम्ही थोडी नाकारल्या होत्या, आमच्या भाडखाऊ नेत्यांनी नाकारल्या होत्या। आम्ही थोडीच होतो पटलावरती, विचारणार कोणाला? आमच्या पुढारलेल्या नेत्याला। गावामध्ये एका पुढाऱ्याला विचारायचं म्हणजे तो अख्खा मराठा समाज थोडी झाला। आज अनेक नेते त्यांच्या असेल किंवा दुसरे कास्टचे असेल ते पाठिंबा देतात, पण मराठा नेते हे मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नाही। मी म्हटलं ना, मराठा समाजामध्ये गद्दारांची टोळी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि त्यांच्यामुळंच मराठा समाजाचं नुकसान झालंय। दुसऱ्या कोणाचाच दोष नाही याच्यामध्ये। दोष फक्त मराठा नेत्यांचा आहे, ज्यांनी आजपर्यंत आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले। भिकारचोटांनी स्वतःची घरं पण भरली आणि मराठ्यांच्या गरीब लेकरांनाही परत। आता 10 मिनिटापूर्वी फडणवीस म्हणाले, मला फक्त एकच समाज नाही बघायचा, मला सर्व समाज बघायचे आणि तुम्ही लोकांना। मग माझं त्यांना एकच सांगणं आहे की आमच्यामध्ये पण गरजवंत आहेत ना, त्यांच्याकडे पण बघा, एवढंच सांगेन।